मध्ये राहतो। जे कृत्य झालेलं आहे ते 1 जानेवारी 2025 रोजी आम्ही सगळे पोरं भीमा कोरेगाव इथे जात असताना प्रमोद गायकवाड इसम येऊन सगळ्यांना मारहाण केलेला आहे। मारहाण केल्यानंतर जो व्यक्ती जखमी झाला होता त्या व्यक्तीने वैभव वाघ यांना कॉल केला की मला दवाखान्याला जायचं आहे, तर तो एक पोलिसांना कॉल कर। तर पोलिसांना कॉल कर म्हटल्यानंतर त्या व्यक्तीला राहुल नाही मित्राला लागलं म्हणून तो स्वतः आतमध्ये आला। आतमध्ये आल्याच्या नंतर प्रमोद गायकवाड आणि त्याच्या टोळीने त्याला पाहिलं आणि बघता क्षणी रॉड, काट्या आणि फरशी घालून त्याची इतके बेदम मारहाण केली की 6 तारखेला आमचा मोठा भाऊ हा मृत्यू पावलेला आहे। तर कुठेतरी सोलापूरचं वाल्मिक कराड करण्याचं कारस्थान असे व्यक्ती करत असतात। जागा बळकावणे, खंडणी मागणे असे अनेक प्रकारचे कृत्य हा व्यक्ती करत असतो आणि करतोय। तो जेलमध्ये असताना सुद्धा बाहेर आम्हाला धमकी येत आहेत की आम्ही जर बाहेर आलो तर तुम्हाला बघून घेऊ, सोसायटीतल्या एकेका पोरांना आम्ही खलास करू, अशा अक्षरशः धमक्या येत आहेत। तर बाकीच्याने मग न्याय मागायचा कुठं, हा मोठा प्रश्न आमच्यापुढे पडलेला आहे। ही कॅन्डल रॅली काढण्याचा एकच उद्देश आहे की तो व्यक्ती बाहेर येऊ नये, त्याचा परिवाराने तो व्यक्ती बाहेर येऊ नये, आणि जरी आला तरी आमच्यातला आणखीन काही लोक मृत्युमुखी पडणार हे मात्र नक्की आहे। तुम्ही बोर्ड लावले प्रमोद गायकवाडचे राष्ट्रवादी स्पॉट हो, अशा व्यक्तींना तुम्ही पक्षात घेताच कसं आणि घेतला तर तुम्ही ठेवताच कसं? आता त्यांचा खून झालेला आहे तरी तुम्ही त्या व्यक्तीला बिनधास्तपणे त्या पक्षामध्ये ठेवताय। खरं तर त्या पक्षाने त्याच दिवशी हकालपट्टी करायला पाहिजे होती, पण अजून हकालपट्टी केलेली नाही। म्हणजे तुम्ही असं म्हणतात का की तुम्ही गुन्हेगाराला थारा देताय का? हा खूप मोठा प्रश्न आहे आपल्यापुढे। शब्द वापरला तुम्ही सोलापूरचा वाल्मिक कराड, कसं काय तुम्ही हा शब्द वापरला? आता प्रत्येक ठिकाणी तेच कृत्य दिसतंय। आता हा एवढा मोठा नेता उपमहापौर होता आमच्या शहराचा, त्याने या लहान लहान मुलांना मारणं करणं ह्याला शोभत नाही, न शोभणाऱ्या या गोष्टी करत असतो। आणि प्रत्येक घराला त्याचा धाक आहे। सोसायटीमध्ये कोणाला स्वातंत्र्यच नाहीये। आता आमचा अजून एक बोर्ड आहे, आम्हाला स्वातंत्र्य हवंय। हा भारत देश स्वतंत्र झालाय पण आम्हाला अजून स्वातंत्र्य भेटलेलं नाहीये। आमच्या मुलींचं लग्न लवकर होत नाहीयेत, घराच्या बाहेर कोण बसलं तर त्यांना त्रास होतो, असे इतक्या अडचणी आहेत। आम्ही अनेक वेळा अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला पण आमच्यावर सारखा हल्ला झालेला आहे। अनेक लोक आमच्यावर एफ आय आर आहेत। आता आम्ही सगळे शिक्षित लोक आहे, आमच्यावर एफ आय आर झालेले आहेत। आता नोकऱ्या बघायला गेले तर आम्हाला नोकऱ्या नाहीत। का नोकऱ्या नाहीत? तर हा व्यक्ती आमच्यावर केसेस करतो आणि जेलमध्ये घालण्याचा वाता करत असतो। मुलींचे लग्न होत नाही सोसायटीमध्ये, काय त्यांची बदनामी करतो हा व्यक्ती। जर त्याच्या विरोधात कोणी गेला तर त्यांची बदनामी चालू करतो। त्याच्यामुळे मुलींची लग्न येत नाहीत, तिथं होत नाहीत, स्थळ येत नाहीत, मुलांचीही लग्न होत नाहीत। बरं, सोसायटीमध्ये एवढा त्रास तुम्ही एवढ्या दिवसापासून सहन करताय, तर तुम्ही तक्रार केली नाही पोलिसांना? तक्रार अनेक वेळा करण्याचा प्रयत्न केला पण कसं आहे, म्हणतात तोंड दाबून मुक्याचा मारा सहन करणं त्याच्या पद्धतीने झालेला आहे। आम्ही कुठं बाहेर पडलो की लगेच गुंडाची टोळी पाठवायचा। आताही त्याच्याकडे गुंडे आहेत, आताही आम्हाला धमक्या दिलेल्या आहेत त्यांनी। पण आता सध्या कसं आहे, लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। मेलो तरी 72, पण आम्हाला न्याय पाहिजेलच, ह्या हेतूने आम्ही आता उतरलेलो आहे। आम्हाला भविष्यात आम्हाला मारण्याचा प्रयत्न होईल, आम्हाला मारलं जाईल, आम्ही ठारू, पण लोकशाहीसाठी आणि आम्ही न्यायासाठी शेवटपर्यंत लढणारच आणि लढतच राहणार। कारवाई करायची का तुम्ही? होकांतर्गत कारवाई कसा, आता 302 कलम त्यांना लागलेला आहे। त्याने 3 महिन्यानंतर त्यांना जामीन भेटेल, परत येईल। परत आल्यानंतर आमच्यावर तोच अन्याय होईल हे आम्हाला 100% माहिती आहे, ते खात्री आहे आम्हाला, ते होणारच। सोसायटीमध्ये किती लोक किती लोकांचं आयुष्य? आता सोसायटीमध्ये आमचे 81 ब्लॉक आहेत। 81 ब्लॉक मधला फक्त 4 ते 5 घरं सोडलं ना सगळ्यावर अन्याय झालेला आहे। त्या 4-5 लोकांवर पण अन्याय झालेला आहे, पण त्यांनी उघडपणे बोलू शकत नाहीत। आता हे जेवढे आलेले आहेत ते उघडपणे बिंदास्त आमचे मुलं गेले तरी 72 म्हणतायत, फक्त आम्हाला न्याय पाहिजे यासाठी सगळे मायमावले उतरलेले आहेत रस्त्यावर। संपूर्ण सिद्धार्थ सोसायटीचे लोक आहेत ते। तुम्ही जागा बळकावणे अनेक जागा सोसायटीमध्ये जे घर आहेत, तो व्यक्ती काय करतो ना, धमकी देतो, धमकी देऊन ते जागा बळकवण्याचा प्रयत्न करतो। असं अनेक घरे घेतलेले आहेत त्यांनी, पण ते पण व्यक्ती येऊ शकतात। आता मातंग समाजाचे घर आहेत, अशा अनेक त्यांना तोडके तुटपुंजे पैसे देतो आणि ते जागा त्यांच्या नावावर करून येत असतो। अशा अनेक घर आहेत तिथं, पण ते समोर येणारच नाहीत, कारण ते गरीब परिस्थिती मागासलेली असल्यामुळं खूप शिक्षण नाही, काही नाही, त्याच्यामुळे त्यांचा अवघड झालेला आहे।
जे सोलापूरचं वाल्मिक कराड आहे, 100% सर्व सोलापूरचा वाल्मिक कराड होणार आणि अजून होणार. जर तो बाहेर आला तर 100% होणार. त्यामुळं मी प्रशासनाला एक विनंती करतो, तो जर बाहेर आला तर 100% आमच्यात पूर्ण मुर्दे पडणार. हे तुम्ही लिहून घ्या. मी सागर सुनील शिरसे सिद्धार्थ सोसायटीतला रहिवासी आहे. हे जे झालेलं आहे 1 तारखेला कृत्य, एक अत्यंत वाईट कृत्य झालेलं आहे. आमच्या जीवाभावाचा मित्र गेलेला आहे आणि ह्याचं मेन म्हणजे कारण म्हणजे ही प्रमोद गायकवाड आहे. सगळ्यात जास्त म्हणजे अन्याय करणारा, सोसायटीतल्या लोकांना मारहाण करणारा, जागा बळकवणारा आणि मारणार करणार. त्या दिवशी बंटी वाघेला फोन आला आणि बंटी वाघेने मित्रांसाठी काही न विचार करता, आईचा, वडिला, मुलीचा, बहिणीचा, बायकोचा न विचार करता मित्रांसाठी त्यांनी तिथं आला ते आला आणि त्याला एकट्याला बघून प्रमोद गायकवाड आणि त्याचे 3 मुलं आणि त्याचा पुतण्या आणि त्यासोबतचे त्याचे साथीदार हे टपूनच बसले होते. कोण आमच्यातलं येते आणि कुणाला मारायचं होते. तेवढ्यात बंटी वाघे सापडला आणि त्याला असे बेदाम मारहाण केले की त्याला परशी घातली डोक्यामध्ये आणि त्यात अजून रॉड, काठी ह्या ह्याच्यानी आणि लाथाबुक्या. बाजूचे बायका त्याला म्हणाल ते मरील रे म्हणताना पण त्याचं जरा पण त्याच्यावर दया आली नाही, काय नाही. की बाईला पण म्हणते त्यांनी, तू मध्ये आली तर बघ, नाही तर तुला बी मारतो, असं सगळ्यांना धमकावून घरामध्ये त्यांनी बंद करून ठेवला होता. म्हणजे त्यांनी त्याच्या भीतीने एक जण बी मदतीला आला नाही केला. त्यावेळेस जर मदतीला 2-4 जण आले असते तर आमच्यातला एवढा मोठा आमचा मित्र आणि आमचा मोठा भाऊ आमचा गेला नसता. आमचं म्हणणं प्रशासनाला एवढंच आहे की आता पण पोलीस प्रशासन आम्हाला मदत करत आहे, त्यांचं आम्ही हेच करतो आम्ही. आणि आता पुढं पण पोलीस प्रशासन आम्हाला मदत करावी आणि त्यांना जास्तीत जास्त मोका लागावा ही आमची अपेक्षा आहे. आणि सोलापूरचा ही सुटून आला की सोलापूरचा वाल्मिक कराड होणारच आहे 100%, तुम्ही सांगतो मी. आणि ह्याला बाकीचे समाज बी इतर समाज बी आम्हाला जेवढं होईल तेवढं मदत करावी आणि त्यासाठी त्याला न्याय आम्हाला मिळावा आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी ही आमची अपेक्षा आहे. जे वाघे कुटुंबावर जी आता सध्याला डोंगर कोसळलेला, दुःखाचा डोंगर कोसळलेला, त्यातून आम्ही त्यांना सावरायचा प्रयत्न करत आहे. त्यांची एक लहान 6 वर्षाची मुलगी आहे, त्या मुलीला कळतही देखील नाही. त्या मुलीचा बी त्यांना जरा पण थोडा पण हे आला नाही, किव आली नाही, केलं नाही. म्हणून म्हणतो की प्रमोद गायकवाड सोबत त्याचे मुलं वगैरे, पुतण्या वगैरे जे आणि पोलीस प्रशासनाला आम्ही आणखीन एक मी विनंती करतो की जो फरार आहे त्याचा पुतण्या संजय गायकवाड त्याला लवकरात लवकर पकडावे आणि त्याला पकडून लवकरात लवकर अटक करून आत टाकावे, एवढीच आमची अपेक्षा आहे पोलीस प्रशासनाला. ह्याचा न्यूज चॅनलनी आतापर्यंत एवढं विषय झाले, घरच्यांना किंवा आम्हाला विचारायला एक जणी आलं नाही न्यूज चॅनलवाले की एवढं मोठं घटना झाली की लोक मारून करून मारले गेले. त्यामध्ये मित्र गेला, आमचा भाऊ गेला, एकाचा वडील गेला, बहिणीचा भाऊ गेला, सगळे गेले. तरी पण न्यूज चॅनल एकही आलेलं नाही, घरापर्यंत विचारायला आलेलं नाहीत, केलं नाहीत. त्यामुळे मी न्यूज चॅनलला बी विनंती करतो की त्यांनी बी ही विषय घ्यावा आणि सगळीकडे जास्तीत जास्त प्रसार करून ह्याचा आम्हाला न्याय मिळावा. पोलीस प्रशासन मी त्यांना बी विनंती करतो की त्यांचा जर सपोर्ट चालूच आहे, त्यांनी भरपूर मदत केलेली आहे, परंतु अजून पण त्यांनी सपोर्ट मध्ये आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त सजा मिळाव ही आमची एवढीच अपेक्षा. रुपाली जाधव, वैभव वाघे यांची बहीण. माझा भाऊ हा भीमा कोरेगाव या ठिकाणी मुलं जी आपल्या दर्शनासाठी जातात दरवर्षीच, त्या ठिकाणी चाललेले असताना सोसायटीमध्ये जी मारहाण झाली ती न्यूज कळताच भावानी मदतीसाठी त्यांना सोसायटीमध्ये निघाला होता. तर निघाल्यानंतर जी मारहाण केलेली आहे गायकवाड घराण्याच्या लोकांनी, तर त्याबद्दल आम्हाला न्याय देण्यात यावा. सर्वांनी माझ्या भावासाठी सहकार्य करावे आणि त्यांनी जे केलेलं कृत्य आहे त्यासाठी त्यांना जो कायदा लागतो तो सगळा कायदा लावण्यात यावा अशी आमची इच्छा आहे. आणि बघायला गेलं तर हे खूपच एकदम विचित्र घटना आहे. याबाबत कुणी बोलण्याबाबतही आम्हाला शब्द फुटणार नाहीत, एवढं विचित्र मारलेलं आहे. माझा भाऊ अशा परिस्थितीत पडला होता की त्याला स्वतःचीही मदत करता आली नाही. त्याला उचलून नेण्यासाठी माणसं तिथं अवेलेबल नव्हती. ती जी तात्काळ सेवा तिला मिळालेली नाही, त्यामुळे हे सर्व ओढावलेलं आहे माझ्या घरावर. आणि आमच्या घरातला तो कार्यकर्ता म्हणजे कर्ता पुरुष होता. तर आता आम्हाला घरातल्या ज्या महिला आहेत त्यांना सगळ्यांना संरक्षणासाठी सगळी तडजोड करण्यात व्यवस्थित यावी. त्यानंतर जी आमच्या सोसायटीमध्ये जी दडपशाही होती, जी सोसायटीमध्ये आता जे सगळेजणच बोलतात की जसं जसं सोसायटीमध्ये त्यांचा तो जो वर्चस्वपणा होता की ते जे बोलतील तेच सगळं घडण्यात यावं. जे घडलं नाही गेलं तर त्यांना सगळ्यांना अशाच कृत्याने आतापर्यंत भरपूर मुलांना मारहाण झालेली, भरपूर मुलांना झालेली.
तर आता इथून माझ्या भावानी जो आपल्या जीवनाचा त्याग दिलेला आहे, माझ्या सगळ्या भावांसाठी आहे तो, आणि त्या व्यतिरिक्त सगळ्या सोसायटीतील सगळ्या घरांसाठी आहे हा. तर सगळ्यांना व्यवस्थित न्याय मिळावा हीच अपेक्षा करते. भावानी न्यायासाठी म्हणजे दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवला होता का तुमच्या भावाने? दडपशाहीसाठी आवाज उठवलेला होता. जे जे काही सोसायटीमध्ये असतात ते आपलं घर वगैरे नावावर करण्यात यावं वगैरे, ते ज्या पद्धतीने भावानी जो पुढाकार घेत होता ते सगळं त्यांना ते नकोस होतं. त्यामुळे त्यांनी मागच्या वेळेस पूर्व वैमनस्यामध्ये पण हेच कृत्य केलं होतं. त्यामध्येही त्याच लोकांची नावं आहेत आणि आताही तीच लोकांनी मारहाण केलेली आहे. त्याच लोकांनी त्याला या मरणाच्या दरवाजामध्ये सोडलं. तुम्ही ते मकोका अंतर्गत कारवाई करायची मागणी करता. हो, मग आता ते कायदा तो लागत असणार तर तो लागलाच पाहिजे तो ऍक्ट. तो आहेच त्यांच्यावर तेवढं त्यांनी तेवढं बंधन केलेलं आहे. तेवढे आमच्यावर काय म्हणतात आता, आमच्यावर खूपच अन्याय केलेला आहे. सोलापूरचं वाल्मिक कराड असं हो, साहजिकच आहे. तसंच बोलायला गेलं तर तसंच आहे. ते कृत्य झालेलं आहे तसाच हा सोलापूरचा वाल्मिकी हे झालेला आहे. सध्या ते